हॅलो हॅलो चला आज आपण काय बनवलंय बघू। तीळ गुळ आणि शेंगदाणे याची पोळी। आता संक्रांत तिळगुळाची आहे तशी पोळी केलेली आहे बघा। आज ही पोळी करण्याचा प्लॅन केला आहे बघा। ही पोळी किती छान दिसते आणि खायला खुसखुशीत लागते। आणि ही पोळी कशी केली ते मी आता तुम्हाला थोड्याच वेळात सांगते बघा। ही पोळी 8-10 दिवस आरामात नक्कीच चांगली राहते। आता ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा 1 वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतला आहे। गूळ बारीक करून घेतला आहे आणि शेंगदाणे आणि तीळ छानपैकी असं मंद गॅसवर भाजून घेतला आहे। आणि तीळ गूळ शेंगदाणे मिक्स करून मी मिक्सरमध्ये अशी त्याची पूड केलेली आहे बघा। अशा पद्धतीने थोडीशी मोठीसरच पूड करायची। आता ह्या पोळीसाठी मी 2 वाट्या कणिक घेतला आहे चवीप्रमाणे। त्याच्यामध्ये मीठ, तेल आणि दूध टाकलं आहे। दूध टाकल्यामुळे आपली पोळी 8-10 दिवस आरामात टिकते आणि ही पोळी आपण प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतो। अशा प्रकारे ही मी पोळी बनवत असते। दूध घालून केलं की पोळीला टेस्ट पण चांगली येते। आणि आपण चपातीचं कणिक कशा पद्धतीने मळतो त्या पद्धतीने हे कणिक सगळं मळून घ्यायचं। आणि हे कणिक मळून झालं की 5-10 मिनटं त्याला बाजूला ठेवून द्यायचं। माझं कणिक मळून झालं आणि आता मी ते बाजूला ठेवत आहे। असा गोल त्याचा उंडा झाला की 1-10 मिनिटांनी आपण पुरण ज्या पद्धतीने कणकेमध्ये भरतो त्या पद्धतीने हे शेंगदाणे तीळ गुळाचं मिश्रण घ्यायचं आणि असं थोडंसं दाबून दाबून त्याच्यामध्ये कणकेमध्ये तो उंडा पूर्ण भरून घ्यायचा बघा अशा पद्धतीने। आणि हे आपण चपाती ज्या प्रकारे लाटतो त्या प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची। जास्त पातळ लाटायची नाही बरं का। अशी थोडी अशी जाडसरच लाटायची। एकदम मऊ सूत खुसखुशीत अशी आपली पोळी ती तयार होते। पातळ लाटली की एकदम अशी कुरकुरीत ती पोळी तयार होते बघा। अशा पद्धतीने गॅसवर मी तवा ठेवून अशी ही पोळी दोन्ही बाजूनी एकदम करपूस अशी भाजून घेतली आहे। एक पोळी भाजायला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतात, कारण गॅसची फ्लेम लो असते म्हणून। आणि गॅसची फ्लेम वाढवली की आपली पोळी जळण्याचा संभव असतो, त्याच्यामुळे लो फ्लेमवरच ही पोळी छानपैकी दोन्ही साईडला अशी करपूस भाजून घ्यायची। ही पोळी खायला खूप चांगली लागते आणि 5-6 दिवस टिकल्यामुळे तुम्ही ही पोळी प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता। ही पोळी एकदम चवीला पण चांगली लागते। तुम्ही कशा प्रकारे पोळी करता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने ही आपली पोळी तयार झाली आहे। आणि बघा किती छान दोन्ही साईडला मी ही पोळी भाजून घेतलेली आहे। चला बनवून बघा। आता संक्रांत जवळ येतच आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।